श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो. थांबा, जर तुमची राश मेष असेल तर हा व्हिडिओ चुकूनही चुकवू नका. येत्या 15 जूनच्या महापौर्णिमेआधी संपूर्ण ब्रह्मांडात एक भयंकर उलथापालथ होणार आहे. एक अशी अद्भुत आणि दिव्य शक्ती थेट तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीचा समूळ उच्चाटन करणार आहे. आणि सर्वात मोठा धक्का, त्या एका व्यक्तीचे नाव कानावर पडताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागेल. हा कोणताही सामान्य योगायोग नाही, तर 15 जून आधी घडणारा साक्षात ईश्वरी संकेत आहे. नमस्कार. क्रोधी पण मनात अजिबात कपट नसलेल्या अत्यंत प्रामाणिक आणि भाग्यवान मेष राशीच्या जातकांनो, अत्यंत सावधान राहा, कारण येत्या 15 जूनच्या महापौर्णिमेपूर्वी तुमच्या नशिबाचे संपूर्ण चक्र एका रात्रीत उलट फिरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मरण यातना सहन करत होता, ज्या एकाकीपणाच्या अंधारात, नातेवाईकाच्या टोमण्यात आणि मानसिक त्रासात जगत आहात, तो सगळा छळ आता संपणार आहे. ब्रह्मांडात अशा काही गुप्त आणि रहस्यमय हालचाली सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे एक अत्यंत पवित्र आणि दिव्य शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली आहे. ही शक्ती तुमच्या घरात असं काही सुख समृद्धीचं वादळ घेऊन येणार आहे, ज्याने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य एका झटक्यात नष्ट होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा चमत्कार जितका सुखाचा आहे, तितकाच तो सुरुवातीला तुम्हाला पुरता हादरवून सोडणारा ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही स्वभावाने अत्यंत स्वाभिमानी आणि जिद्दी आहात. त्यामुळेच तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबत घडणाऱ्या गोष्टी निव्वळ एक योगायोग आहे, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार जेव्हा एखादी महाशक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती आधी काही भयंकर आणि स्पष्ट संकेत देते. तुमच्या आजूबाजूला गेल्या काही तासात अचानक असे काही रहस्यमय बदल झाले असतील, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलंय. पण आता सावध व्हा, कारण 15 जूनच्या पौर्णिमेचा तो तीव्र प्रकाश पडण्यापूर्वीच तुमच्या घरात एका अशा रूपाचे आगमन होणार आहे, ज्याचे नाव ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळे आनंद अश्रूंनी घळाघळा पाणावतील. आता सर्वात मोठा आणि काळजाचा ठोका चुकवणारा प्रश्न हा आहे की तुमच्या घरात प्रवेश करणारी ती दिव्य शक्ती नक्की कोणत्या रूपात येणार आहे. तुमच्या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी एखादा चमत्कारी युगपुरुष वाटसरू बनून येणार. तुमच्या घराचे उंबरठे जवळायला एखादा सिद्ध साधू गुप्त कानमंत्र द्यायला येणार, की थेट तुमच्याच घरात एक लहान बाळाच्या रूपाने साक्षात कुलदीपक जन्माला येऊन तुमच्या संपूर्ण घराचं कल्याण करणार आहे. या 3 गूढ रूपापैकी कोणते रूप 15 जूनच्या आधी तुमच्या दारावर दस्तक देणार आहे, आणि हा महाचमत्कार ओळखण्यासाठी तुम्हाला कोणते भयंकर संकेत पाहावे लागतील, या सर्व रहस्याचा पर्दाफाश आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आम्ही करणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे, त्यामुळे जराही न थांबता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मेष राशीच्या जातकांनो, येत्या 15 जून रोजी उजाडणारी ही महापौर्णिमा तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक असा धक्का देणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि प्राचीन सिद्धांतानुसार या पौर्णिमेच्या नेमके काही दिवस आधी संपूर्ण ब्रह्मांडात एक मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. देवगुरु बृहस्पती आणि चंद्राची एक अशी दुर्मिळ, बलाढ्य आणि महाशक्तिशाली युती निर्माण होत आहे, जिचा थेट आणि तीव्र प्रभाव तुमच्या राशीवर पडत आहे. हा ग्रह बदल इतका वेगवान आहे की 15 जूनची मुख्य तिथी उजाडण्यापूर्वीच तुमच्या नशिबाचे चक्र प्रचंड वेगाने उलट फिरणार असून आजवर रखडलेली तुमची सर्व कामे अचानक मार्गी लागण्यास सुरुवात होणार आहे. तुमचा राशी स्वामी हा आक्रमक आणि ऊर्जेने भरलेला मंगळ ग्रह असला तरी गेल्या काही काळापासून तुमच्यावर असलेल्या काही क्रूर आणि कठीण ग्रहाचा हा काळ तुम्ही सहन करत आहात. परंतु या पौर्णिमेच्या आधी त्यांचा तो भयानक आणि नकारात्मक प्रभाव अचानक थंडावणार आहे. जेव्हा तुमच्या राशीला इतर ग्रहाची आणि भाग्याची साथ मिळते, तेव्हा नशिबाचे बंद दरवाजे
एका रात्रीत उघडतात. हा काळ तुमच्या विचारसरणीत कमालीची स्पष्टता घेऊन येईल. आजवर तुमच्याच घरात राहून किंवा तुमच्या अगदी जवळ राहून तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे, तुम्हाला अंधारात ठेवणारे कपटी लोक कोण होते याचा अत्यंत धक्कादायक खुलासा या पौर्णिमेआधीच होणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुमच्या डोळ्यावरील अंधाराची पट्टी ओढून काढणार असून शत्रूचे सर्व डावपेच उलथवून लावण्यासाठी सज्ज झाला आहे. या बदलत्या ग्रहमानामुळे तुमच्या मनात गेल्या अनेक दिवसापासून साचलेली ती खोल वेदना, टोचणारा एकटेपणा आणि नैराश्याची भावना एका झटक्यात नष्ट होईल. 15 जूनच्या आधीचे हे काही तास तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत निर्णायक आणि तितकेच भीतीदायक ठरणार आहेत. कारण ग्रहाची ही महायुती तुमच्या समोर अशा काही घटना घडवून आणणार आहे ज्या पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाने तुमच्यासाठी एक अत्यंत सुवर्ण आणि वैभवशाली मार्ग तयार केला असून या नव्या पर्वाची सुरुवात पौर्णिमा येण्यापूर्वीच म्हणजे येत्या काही तासातच तुमच्या घरात होणार आहे. 15 जूनची ही महापौर्णिमा उजळण्यापूर्वीच तुमच्या घरात एका अत्यंत पवित्र, अदृश्य आणि दिव्य सकारात्मक शक्तीचा प्रवेश होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासूनच तुमच्या घरात, नात्यात आणि समाजात तुम्ही जे मरण यातनासारखे दुःख सहन केले आहे त्याला पूर्णविराम देण्याची वेळ आता आली आहे. स्वतःच्याच रक्ताच्या नातेवाईकांनी, जवळच्या माणसांनी आणि अगदी घरच्यांनीही तुम्हाला आजवर पावलोपावली जे टोमणे मारले, तुमच्या परिस्थितीवरून तुमची जी क्रूर थट्टा उडवली, जो मानसिक त्रास आता कायमचा संपणार आहे. तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे ते विषारी शब्द, तुम्हाला रात्रभर रडवणारे ते टोमणे आता त्या लोकांच्याच घशात अडकणार आहेत. कारण ही दिव्य शक्ती तुमच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमच्या घरात प्रवेश करत आहे. हा दैवी चमत्कार 15 जूनच्या आधीच तुमच्या घरात अशा काही घडामोडी घडवून आणेल ज्या पाहून तुमचे निंदक आणि शत्रू थक्क होतील. ज्या लोकांनी तुमच्या रागीट आणि सरळ स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला नेहमी कमी लेखलं, तुमच्या आर्थिक परिस्थितीची किंवा अपयशाची चेष्टा केली, तेच लोक आता तुमच्या समोर मान झुकवून उभे राहतील. घरात गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून पैशाच्या चणचणीमुळे आणि सततच्या कटकटीमुळे जे मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, ते वातावरण ही दिव्य शक्ती एका क्षणात प्रफुल्लित आणि शांत करून टाकेल. अचानक धनलाभाचे असे गुप्त मार्ग मोकळे होतील ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. तुमची रखडलेली कामे, कोर्ट कचेरीचे वाद आणि जुने थकीत येणे अत्यंत वेगाने तुमच्या पदरात पडतील. ही दिव्य शक्ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुमच्या घराला एका अदृश्य, अभेद्य अशा सुरक्षा कवचाने वेढून घेणार आहे. घरात अखंड लक्ष्मीचा वास सुरू झाल्यामुळे घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा समूळ नष्ट होईल. आजवर ज्या मानसिक त्रासाने तुम्हाला नैराश्याच्या दरीत ढकललं होतं, ती सर्व काळी सावली या दिव्य शक्तीच्या प्रकाशाने दूर होईल. तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा असा काही महापूर येईल, कालपर्यंत तुम्हाला टोमणे मारणारे नातेवाईकच आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी आणि तुमच्याकडून मदत मागण्यासाठी स्वतःहून तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभे टाकतील. 15 जूनच्या या महापौर्णिमेपूर्वीच तुमच्या आयुष्यात आणि घराच्या उंबरठ्यावर एकाच वेळी अशा 3 अद्भुत गोष्टी किंवा व्यक्तीचा संबंध येणार आहे ज्या तुमच्या संपूर्ण नशिबाचा चेहरामोहरा बदलून टाकतील. यात पहिली शक्यता म्हणजे एखाद्या युगपुरुषाचा किंवा दैवी तेज असलेला एखाद्या वाटसरू अचानक तुमच्या समोर येईल. हा कोणताही सामान्य माणूस नसेल, तर ब्रह्मांडातून थेट तुमच्यासाठी पाठवलेला एक दूत असेल. हा वाटसरू तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी, जेव्हा तुम्ही अत्यंत हताश असाल, तेव्हा अचानक प्रकट होईल. तो तुमच्याशी फार काही बोलणार नाही, पण तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला सुखी आणि समृद्ध जीवनाचा असा एक गुप्त कानमंत्र देऊन जाईल, ज्या एका शब्दाने तुमच्या मनातील सर्व भीती आणि संभ्रम कायमचा नष्ट होईल. दुसरी अत्यंत महत्त्वाची शक्यता म्हणजे एखादा सिद्ध साधू किंवा तपस्वी पुरुष थेट तुमच्या घराच्या दारावर दस्तक देईल. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या मनात जी एक प्रचंड अस्वस्थता आणि नात्यामधील दुरावा निर्माण झाला होता, त्याचे निवारण करण्यासाठी हा साधू निमित्त ठरेल. हा साधू पुरुष तुमच्या घरात पाऊल ठेवताच घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि जुन्या शापांचा अंत होईल, जो तुम्हाला भूतकाळातील चुकांमधून मुक्त होण्याचा मार्ग दाखवेल आणि तुमच्या डोळ्यात पाहत तुमच्या उज्ज्वल भविष्याची अशी काही गुपिते सांगेल जे ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. या साधूच्या मुखातून निघालेले शब्द थेट ईश्वराचा आशीर्वाद
असतील जे तुमच्या घरात सुखाचा महापूर घेऊन येतील. आणि या सर्वांमध्ये तिसरी आणि सर्वात आनंदाची घटना म्हणजे तुमच्या घरात किंवा अगदी जवळच्या नात्यात एका दिव्य बाळाचा जन्म होईल. तसा शुभ संकेत मिळेल. हे बाळ म्हणजेच तुमच्या घराण्याचे कल्याण करणारा साक्षात कुलदीपक असेल. या बाळाच्या पाऊल गुणांनी तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य, कोर्ट कचेरीचे वाद आणि नातेवाईकांचे टोमणे एका झटक्यात हवेत विरून जातील. जेव्हा घरातील लोक या आनंदाच्या वार्ताची किंवा त्या व्यक्तीची नावे तुमच्या कानावर घालतील तेव्हा भूतकाळातील सर्व वेदना आठवून तुमचे डोळे नकळत आनंद अश्रूंनी घळाघळा पाणावतील. या 3 गुढ रूपांपैकी नक्की कोणते रूप 15 जूनच्या आधी तुमच्या दारावर दस्तक देणार आहे, हा साक्षात ईश्वरी शक्तीचा पूर्वलिखित न्याय असेल. गेल्या अनेक महिन्यापासून मेष राशीवर आणि तुमच्या मनावर जो एक भयंकर अशुभ आणि संशयास्पद ग्रहाचा प्रभाव होता, ज्याने तुमच्या हक्काच्या नात्यामध्ये विष कालवण्याचे काम केले होते, तो काळाकुट्ट प्रभाव आता 15 जूनच्या पौर्णिमेआधी समूळ नष्ट होणार आहे. ही वाईट सावली दूर होताच तुमच्या मनातील सर्व भ्रम, अनामिक भीती आणि सुरक्षिततेची भावना एका झटक्यात नाहीशी होईल. तुमच्या मनावर जे एक प्रचंड भावनिक ओझे होते, ज्यामुळे तुम्हाला रात्रीची शांत झोप येत नव्हती, ते ओझे हलके होईल. तुम्हाला बऱ्याच दिवसांनी सुटकेचा श्वास घेता येईल. जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील अत्यंत जवळच्या सदस्यासोबत जे जुने गैरसमज आणि वाद तुमचत होते, ते या पौर्णिमेपूर्वी अत्यंत शांतपणे मिटणार आहेत. हा काळ तुमच्या आत्मसन्मानाला एका वेगळ्याच उंच पातळीवर घेऊन जाणारा ठरेल. ज्या लोकांनी तुमच्यावर खोटे आळ आणले किंवा तुम्हाला संशयाच्या नजरेने पाहिले, त्यांना आता स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव होईल. ती माणसे स्वतःहून नतमस्तक होऊन तुमच्या जवळ येईल आणि तुमच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी एक निखळ, मनमोकळे हसू पाहायला मिळेल. निसर्ग तुम्हाला या अभूतपूर्व बदलाचे काही अत्यंत गुप्त आणि विशेष संकेत 15 जूनच्या आधीच म्हणजे येत्या काही तासातच देण्यास सुरुवात करेल. जर तुम्हाला अचानक एखादे जुने पूर्ण गाणे वारंवार ऐकू येत असेल किंवा त्या विशिष्ट रूपाचे संकेत वेगवेगळ्या ठिकाणी अचानक तुमच्या डोळ्यासमोर येत असतील, तर समजून जा, ही दैवी शक्तीने तुमचे नशीब बदलण्याचे काम सुरू केले आहे. रात्रीच्या वेळी अचानक एका विशिष्ट वेळी तुमची जाग येणे आणि मनात कसलीही भीती न वाटता उलट अत्यंत प्रसन्न आणि शांत वाटणे, हा देखील या बदलाचा एक भयंकर आणि स्पष्ट महासंकेत आहे. हे संकेत दिसतात सावध व्हा आणि समजा तुमची सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू झाली आहे. हे महाभाग्य आणखी मजबूत करण्यासाठी आणि मेष राशीची आर्थिक व कौटुंबिक बाजू बळकट करण्यासाठी पौर्णिमेच्या आधी सलग 3 दिवस सकाळी लवकर उठून सूर्याला आणि चंद्राला मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर आपल्या देवघरात गायीच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावून अत्यंत शांत चित्ताने आपल्या कुलदेवतेची आणि स्वामी समर्थाची मनापासून प्रार्थना करा. हा छोटासा तोडगा तुमच्या घरातील उरली सुरली नकारात्मक ऊर्जा आणि संपूर्ण वास्तुदोष समूळ नष्ट करून टाकेल. या पवित्र काळात कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तीला तांदूळ, साखर किंवा दूध यासारख्या पांढऱ्या वस्तूचे मनोभावे दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रह प्रचंड बलवान होईल, ज्याचे थेट शुभ परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि ढासळलेल्या नात्यावर दिसून येतील. या उपायानंतर घरातील कटकटी आणि भांडणे कायमची बंद होऊन संपूर्ण घरात सुख, समाधान आणि अखंड शांतता नांदू लागेल. निसर्ग तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्माची भरपाई करून तुम्हाला सुखाचे दिवस देण्यासाठी हे प्रसंग निर्माण करत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अगदी मनापासून इथपर्यंत ऐकला असेल आणि तुमच्या अंतर्मनाला ही अशी साक्ष पटत असेल की ही वेळ आता बदलणार आहे, तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जो भक्त संपूर्ण श्रद्धेने स्वामीचे नाव लिहिल, त्याच्यावर स्वामी समर्थाची अंतिम कृपा आणि आशीर्वादाचा वर्षाव होईल, यात तीळ मात्र शंका नाही. जुन्या सर्व निराशा मागे सोडून या 15 जून पूर्वी होणाऱ्या दिव्य बदलाचे आनंदाचे स्वागत करा. स्वामी महाराज तुमचे सदैव भले करोत. धन्यवाद.